छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अमित साळुंके याचे त्याच्या बालमैत्रिणीसोबत विद्यासोबत प्रेमसंबंध होते। मात्र दोघांचा धर्म वेगळा असल्याने दोघांच्याही घरच्यांकडून या लग्नाला विरोध होता। मात्र घरच्यांच्या विरोधाला डावलून अमित व विद्या यांनी एप्रिल महिन्यात पळून जाऊन लग्न केलं। पुढे जे घडलेलं आहे अत्यंत भयंकर आहे। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। काही दिवसांनी अमितच्या कुटुंबियांनी दोघांना स्वीकारल्याने 2 मे रोजी ते घरी परतले। मात्र विद्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघांना स्वीकारले नव्हते। यावेळी विद्याचे वडील आणि चुलत भाऊ अमितला जीवे मारण्याची धमकी देत होते। साळुंके कुटुंबियांनी 14 जुलै रोजी रात्री 10:15 जेवण केलं। त्यानंतर अमित हा पायी फिरण्यासाठी घराबाहेर पडला। त्यानंतर 10:45 वाजता कीर्तिशाही चुलता पुतण्याने अमितला गाठले। आमच्या मुलीसोबत लग्न करून उलट इथेच आमच्यासमोर राहतो का असं धमकावून विचारत त्यांनी अमितवर चाकू हल्ला केला। अक्षरशः त्याचं पोटच फाडलं। मांडीवाऱ्याने आणि हातावर चाकूने वार केले। गंभीर जखमी अमितवर घाटीत 11 दिवस उपचार सुरू होते। मात्र उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतलेला आहे। आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून नेहमी खुन्नस देणाऱ्या सासरा आणि चुलत साल्याने म्हणजेच मेहुणा जावायला भर रस्त्यात चाकूने भोकसलं। इंदिरानगर गारखेडा भागात ही घटना घडलेली आहे।